एसटीच्या दरवाढीचा गणेश भक्तांना फटका। एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेमध्ये थेट 30% वाढ। एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। पीओपी गणेश मूर्ती संदर्भातील उद्या पुढची सुनावणी। 5 फुटापर्यंत मूर्ती कृत्रिम तलावामध्ये विसर्जित होतील। कृत्रिम तलावाची उंची वाढवू शकतो का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल। विजेच्या लपंडावानं पेणचे गणेश मूर्तिकार हैराण। खंडित वीज पुरवठ्याचा व्यवसायावरती मोठा परिणाम। महावितरणाला साकडं घालूनही उपयोग शून्य। तुळजाभवानी मंदिराचा मुख्य शिखराची पुनर्बांधणी तर पुनर्बांधणी निर्णयाबद्दल मुंबईत लवकरच बैठक। मंदिर संस्थेचे अध्यक्ष कीर्ती पुजारी यांची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। रात्रभर सुरू होती पावसाची संततधार। जिल्ह्यासाठी आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ। खडकवासला क्षेत्रामध्ये 79% पाणीसाठा। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली तर खडकवासलामधून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापूरच्या चिकन मटण मार्केटमध्ये गर्दी। गटारीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या फिश मार्केटमध्येही गर्दी। तांबडा पांढरा रस्सा फिशवर कोल्हापूरकरांचा ताव। कोस्टल रोडवर नौदलाच्या वाहनाचा अपघात। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। अपघातानं कोस्टल मार्गावर वाहतूक कोंडी। डॉक्टरांना 98,96,000चा गंडा। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील प्रकार। शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांच्या विरोधात गुन्हा। जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये दगडफेक। मेडिकल मालकानं कामावरून काढल्याच्या रागात दगडफेक। रामेश्वर कॉलनी परिसरात 2 गटात दगडफेक। नागपूरमध्ये वसतिगृहात घुसून तरुणींचा विनयभंग। हिंगणा परिसरातील महिला वसतिगृहामध्ये घुसले 2 तरुण। दोघांकडनं विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।